ओके, तर आता बापरे अटल सेतूवर आहे आम्ही. एवढा ह्यूज एवढा पॅच आहे. अटल बिहारी वाजपेयी शिवरी नावाशिवा अटल सेतू. पहिला एक्सपिरियन्स. अरे बापरे कलर रे जबरदस्त. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. टायटल थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कुठे निघालो आहोत. शिवडी नावाशिवा ब्रिज जो आता जस्ट लॉन्च झाला आहे, अटल सेतू, तर तो बघण्यासाठी आता आम्ही निघालो आहे. ही राजभाऊची मुलगी, राजभाऊ, महेश, राहुल आणि मी, असे आम्ही 5 जण आहोत. तर चला आता आम्ही निघालो आहे आणि ऑलमोस्ट आता हा अचानक रॅन्डम प्लॅन झाला आमचा आणि माहीत नव्हतं अचानक संडेचा असा काही प्लॅन होईल आणि आम्ही सगळे असे एकत्र. आणि आधीरा पण फर्स्ट टाइम पप्पा बरोबर असे एक लॉंग ड्राईव्ह करणार आहे. हाय केलं तिने. हाय हाय कर आधीरा. हाय. चला बघूया. मी पुढे बसू कसं करू? मला शूट करावं लागेल. ओके, बसला. महेश आता गाडी चालवतोय, ड्राईव्ह करेल. दादा मागे आहे, राहुल आहे आणि आधीरा. आम्ही असे 5 जणांचा आमचा प्लॅन झालाय. लेट्स सी, आता बघूया कसं. आपल्या दादा आपल्या इथून डायरेक्ट फ्रीवेने कनेक्ट होईल ना? आपण फ्रीवेनेच कनेक्ट होईल. आपण आपल्याला शिवडीला इथून जावं लागेल. ठीक आहे, मग शिवडीला जावं लागेल. शिवडीला जायचं, शिवडीला कनेक्ट करायचं. असं उलट कनेक्ट करावं लागेल. आपल्यासाठी नाही येतो ऍक्च्युली तो ब्रिज. जो ऍक्च्युली जो मोस्ट ऑफ ऑल तो ब्रिजचं काम, महत्वाचं काम काय माहितीये का? JNPT आणि मुंबई पोर्ट या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहेत, जे कामाची वाहतूक जी होती ती ह्या रोडनी 2.5 तास लागतो. ओके ओके, नॉर्मल रोडनी जसा तो आहे. येस येस घे. तर त्या रोडनी 25 ते 20 मिनिटांमध्ये तो डिस्टन्स क्लिअर होईल. जे लोक मुंबईला राहतात ओके, ते लोकांना तो रोड बेस्ट पडतो. कारण जो फोर्टचा जो एरिया आहे तिथून माझ्या मते डिरेक्टली दादा कुठे चिर्लेपर्यंत डायरेक्ट तो एंड आहे. ओके, तर आता आपण निघालोय चेंबूर वरून. चेंबूरचे जे रहिवासी आहेत तर त्यांना काय बेनिफिट आहेत त्या रोडचा, ओके, ते आपण जरा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवायचा प्रयत्न. बरोबर. तर सध्या आपण आहोत आता चेंबूर नाक्याला. ठीक आहे, आता इथून आपल्याला जवळपास कोणता लिंक आहे की आपला फ्रीवेनीच आपण कनेक्ट होणार ना पांजरापूरचा. पुढचा प्रवास पण जसं आपण व्हिडिओ पुढे जाईल तसं आपल्याला समजेलच. बरोबर. आम्ही पण फर्स्ट टाइमच चाललोय, फर्स्ट टाइम आपला असणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला पण कन्फ्युजन आहे त्या गोष्टींचं. बरोबर. तर ठीक आहे, लेट्स सी, बघूया. दादा एकदा पुन्हा हा थॉट एकदा पुन्हा बोल. एक लक्षात घे, तू जे पॉइंट बोललास ना, ते मला असं वाटत नाही. आता लोक काय करतात माहितीये का, म्हणजे आपली जुनी पिढी त्यांच्याकडे हे युट्यूब वगैरे, इन्स्टा वगैरे नव्हतं. आता आपल्यासाठी एवढं बेनिफिट आहे की आपल्याला चांगले व्हिडिओज करायला फोन्स, कॅमेरा. बरोबर आहे, चांगले कॅमेरे आहे. जे करून तू 60 पार करशील, म्हणजे वर्षाच्या 60 वर्षानंतर पुढे गेलास ना, तर तुला विचार, मेमरी, म्हणजे माझी आठवण करायची गरज नाही. तुझा चॅनल आहे युट्यूब, बरोबर, चालू केलं तू स्वतःच्याच बघ. अरे मी एक्झॅक्टली मी असं दिसत होतो, हे मी केलंय. ही तू लोकांना मेमरी दाखवू शकतोस इन शॉर्ट. दादाचं बोलणं बरोबर आहे. त्यासाठी मला तरी असं वाटतं की आपण जे मेमरीज, हा व्हिडिओज बनवते ना, ते हे की पैसे कमवायचा दुसरा भाग आहे. हा, तो एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. मी 60 वर्ष झालो ना, त्याच्यानंतर मला माझ्या आठवणी बघता येतील. बरोबर, दाखवता येतील. बरोबर. मी माझ्याच मेमरी मध्ये विजन करतोय की मी असं दिसायचो. हे बोलण्यापेक्षा मी लोकांना दाखवता येईल. थँक्यू. किती वर्षाची आहे? 3.5. हो, 3.5 वर्षाची. ओके. ती स्वामी विवेकानंद या स्कूलमध्ये, नर्सरीमध्ये ओके शिकते. त्याच्यामध्ये तिने भरपूर म्हणजे गाणं स्वतः गाते. चांगली गोष्ट, म्हणजे प्रोग्रेस चांगली आहे. मी बाप म्हणून मला आनंद आहे. बरोबर आहे. आणि ते चांगली गोष्ट आहे ना की त्या मुलांना ती गोष्ट पटकन क्लिक होती, कॅच होती. ते माइंड त्यांचं चांगलं हे करतं. बरोबर आहे, कॅच करतात. बरोबर. ओके, तर बघता शिवाजी महाराजांचा पुतळ्याजवळ आपण आलोय. इथे पांजरापोळ जवळ आलोय आपण. तर हे महाराजांचं चौकच आहे आणि इथे पुढे आपला फ्रीवे कनेक्ट होईल. पण इथे एवढा आवारात दादा, हे आता खूप म्हणजे भरपूर लोक इथे येतात आणि बघतात ही गोष्ट, कारण आवर्जून बघतात, कारण भरपूर म्हणजे एकदम प्रसिद्ध झालंय एवढा सेक्शन. सही वाटतोय ना?
याचं उद्घाटन करण्यासाठी श्री उद्धव हे स्वतः आले आणि आय थिंक सो आमदार आपले तुकाराम काते त्यांच्या मार्फत सफल ग्रुप जे आहेत त्यांच्या मार्फत हे बांधले गेले. ओके ओके. आधी फक्त शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभा आहे तेवढंच होतं. पण नंतरला हे काम दगडी काम सर्व. आता बघूया ही जर्नीच आपण आता एन्जॉय करूया, कारण आता इथून फ्रीवेनी दादा आपलं तू म्हणतोयस की शिवडीला जावं लागेल असं. ठीक आहे, आता बघूया इथून आपली जर्नी स्टार्ट होतीये आणि जसं जसं होईल तसं तसं फोटो काढायचा दाखवण्याचा प्रयत्न करू, कारण आम्ही फर्स्ट टाइम चाललोय. आम्हाला पण माहिती नाही की कुठे कशी लिंक लागणार आहे. पांजरापूळवरून तरी फ्रीवे घेतलाय आणि आता इथून आपल्याला कनेक्टिव्हिटी बघायची की हा समोर 22 किलोमीटरचा ब्रिज आहे. बरोबर, एक 16 किलोमीटर म्हणजे हा ब्रिज याच्यावर आहे पाण्यामध्ये आणि बाकीचा सगळा जमिनीवर पार्ट आहे याचा ब्रिजचा. 16 किलोमीटर हो, 22 22 किलोमीटरचा तो पूर्ण 22 किलोमीटर आहे. ओके, मोठा आहे रे, मोठा आहे ब्रिज. आपला सिलिंग पेक्षा पण मोठा. हो, इंडियामध्ये मोठा आहे रे. गाईस तो इथे तुम्हाला ऑटो फोकस होत असेल, तो ब्रिज दिसतोय तुम्हाला, मी बोर्ड दाखवलाय. आता आपण वडाळ्याला आलोय. वडाळ्याला आपलं नशीब चांगलंय की आपल्या सगळ्या आजूबाजूला तेवढं भारी भारी चेंबूरमध्ये ऍक्च्युली कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे तसं बघायला गेलं तर. मेट्रोचं पण काम चालू आहे जोराशोरात. तर आता बघता बघता पोहोचलोय आपण, ऑलमोस्ट थोड्यावर आहोत आणि इथून दिसतोय ब्रिज तर दिसतोय. आता लेट्स सी आपल्याला एंट्री कशी आता जाणार आहे ती बघूया आपण. लेट्स सी, बघूया. पहिला अनुभव आहे आपला, नंबर सांग असं मला WhatsApp चा पहिला अनुभव. अटल ओके, सेतू. तर आता इथे बोर्ड दिसला नावाशेवा अटल सेतू. बरोबर. हॅलो. ओके, तर आता ही एंट्री झालेली. आता इथूनच एक लेफ्ट दिलाय 500 मीटरवर. अटल सेतू. अरे बापरे, क्या बात आहे. पहिलं आपण अटल सेतूवर पहिली एंट्री झाली. पहिला एक्सपिरियन्स. अरे बापरे, कलर रे जबरदस्त रे, कलर्स खूप सुंदर, जबरदस्त वाटतोय. म्हणजे आता तिथून मस्त बनवलंय. सुंदर काम आहे यार, मस्त वाटतं, मस्त वाटतं. ते पक्ष्यांसाठी वगैरे पण आहे, तो फ्लेमिंगो पक्षी वगैरे येतो नाही ते. हे बघ, हा उडतोय बघ इथे. हा पक्षी उडतोय ना, त्यांना पण त्रास होऊ नये असं याच्यासाठी. नावाशेवा 30. ओके, तर इथे आता आपल्याला सगळं कॅल्क्युलेशन दिलंय की JNPT नावाशिवा पुणे. तर सगळं ऑलमोस्ट आता जास्त ऊन पण नाही, जास्त हे पण नाही, म्हणजे हा म्हणजे एक सनसेट व्हायच्या टायमाला आलोय आपण ऑलमोस्ट. वंदे मातरम. इंडियन फ्लॅग म्हणजे कसं बोलतात, जास्त स्मूथ आहे यार, मस्त कन्स्ट्रक्शन चांगलं आहे ब्रिजचं. आणि चारही बाजूनी तुम्ही बघाल ना तर ह्या अशा प्रोटेक्शन शेड्स लावल्यात ह्या सगळ्या. चांगली टेक्नॉलॉजी यूज केली आहे यार. अच्छा, इथं थांबलेत, पब्लिक थांबली इथे. आता आम्ही जरा एका साईडला पॉइंटला थांबलोय. बघूया आता इथून एक ले गाडी दाबली महेश तू. ओके, तर आता बापरे अटल सेतूवर आहे आम्ही आणि ऑलमोस्ट तुम्ही बघताय आजूबाजूला. जरा थोडं आपला भान ठेवूया आपल्या एक्साइटमेंटचा, कारण गाड्या भरपूर आहेत आणि आमची कार इथे लावली आहे मागे. आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता प्रॉपर सगळा हा व्ह्यू आहे. आणि इनॉग्रेशनचं जस्ट काम झालंय म्हटलं, इथे सगळे फ्लॅग्स वगैरे. छान आहे यार ब्रिज, खरंच मजबूती आणि सगळं कन्स्ट्रक्शन बघता मस्त आहे. वाटतंय खूप भारी, भारी वाटतंय ना व्ह्यू. सही वाटतं. राहुल कसं वाटतंय? पहिल्यांदा आपण आलोय. एवढी हवा मला फर्स्ट टाइम लागली मुंबईमध्ये. ऍक्च्युली म्हणजे हवा, खरंच हवा खूप आहे इथे, आहे ना. हवा आहे. हवा आहे. माझ्याकडे 18,000 रुपयाची 18,000 हवा. बऱ्याचशा फोटोशूट नंतर आता आम्ही आमचा पुढचा रूट आता बघायला निघालो, एक्सप्लोर करायला निघालोय. तर आता बघूया पुढची जर्नी कशी होती. तर इथे हे काय दिसतंय या साईडला, मी म्हटलं ना मग कशी. अच्छा, एलिफंटा केव्स.
ओके, इथून दिसतात हे का त्या? हे एलिफंटा केव्ह. आपल्याला कदाचित वाटतं जाताना दिसतील कदाचित, नाही त्या साईडला. नाही म्हणजे एवढा काय फरक नाही, डिफरन्स नाही. पण ओके. म्हणजे स्पीड माझ्या मते किती असेल, म्हणजे 100 क्रूज करू शकतो ना आपण? 100ची हे ठेवली त्यांनी, डेड लिमिट आहे ते. लिमिट आहे. आणि 3 lanes रोड आहे. हा म्हणजे छोटा पण नाही जास्त. इनचा माझ्या मते काहीतरी 3 लेन्स आणि आउटचा 3 लेन्स, म्हणजे टोटल 6 लेन्स अशा कन्वर्ट आहे. जाताना आणि येताना ट्रॅफिक नाही होऊ शकत असं. बरोबर आहे. बघितलं राईट साईडला आहे. हा थांबलेत म्हणजे बरेचसे. आहे ना. बरोबर काय थांबलेत गाडी आतमध्ये लावले. हो, बरेचसे इथे पार्किंग साठी गाडी दिली त्यांनी. अच्छा, म्हणजे तो पार्किंग थोडा स्लॉट दिलाय तिकडे. पार्किंग स्लॉट नाही, इन शॉर्ट ते काही इमर्जन्सी काही गोष्टी आल्या तर तिकडे आपण जाऊ शकतो. थांबण्यासाठी आपल्याला म्हणजे काही गाडी बंद वगैरे फोटो काढणं इकडे त्यासाठी नाही ते. हा ते इन केस काही इमर्जन्सी साठी बरोबर. एक दिलाय तो, तेवढा पॅच दिला, तेवढा सेक्शन तो की आपल्या गाडीचा काही प्रॉब्लेम झाला किंवा काय झाला तर ते गाडी त्या ठिकाणी लावून तुम्ही हेल्प वगैरे मागू शकता. शकता. सगळे स्पीड कॅमेरेज वगैरे, प्रोटेक्शन, बॅरिगेड, सगळं टॉप नॉच. सगळं टॉप नॉच काम आहे. ठीक आहे, तर टोल आता बघूया. आता तिथे टोल चालू होईल, झाला आता, ऑलमोस्ट झालाय ना टोल पण चालू. बघूया 375 येऊन जाऊन येत ना. भरपूर गर्दी आहे रे, भरपूर गर्दी ऍक्च्युली ते बघण्यासाठी. आणि वाव, मस्त सीन दिसतोय रे. अजून एका लोकेशनवर थांबलो आम्ही ऑलमोस्ट. मागे ना तुम्ही बघू शकता खूप मोठा सुंदर विहंग दृश्य यार. एवढं जबरदस्त वाटतोय रे व्ह्यू. मस्त व्ह्यू. सावकाश दादा, तिला सांभाळ. मस्त व्ह्यू वाटतोय यार. केवढे व्ह्यू आहे पण, केवढा ह्यूज एवढा पॅच आहे. आणि इथे जरा थोडी ट्रॅफिक झाली आहे खरी, कारण ऑलमोस्ट सगळी पब्लिक आली आहे ना आता. संडे म्हटल्यावर सगळीच. बापरे, काय सुपर कार्स पण आल्यात. बापरे बापरे, ऑलमोस्ट भरपूर पब्लिक आली. आणि यार केवढा मोठा व्ह्यूज व्ह्यू आहे इथे. बेलापूर आहे रे भाई, बेलापूर आहे भाई, बेलापूरचं टोक आहे. ओके, कोणतं हे का? ते जे बिल्डिंग्स आहेत ना उंच उंच, हा हा हा, ते सर्व सीवूड्स आहेत. सीवूड्स. दिसतोय ना तिकडे. हा हा हा, दाखव तिकडे, दाखव ना. दाखवलो मी. तेवढा पोर्शन आहे ना. जबरदस्त वाटतोय यार. हवा पण चांगली येते. मस्त वाटतोय ब्रिज यार. एकदम टॉप नॉच काम आहे. पण यार इथे ना हे असे बॉटल्स आणि हे तुम्ही फेकू नका. बिकॉज आता हे एवढं नवीन, एवढी मोठी वास्तू क्रिएट झाली इथे. आणि असे बॉटल्स, चिप्सचे पॅकेटच वगैरे इथे आता हे दिसले. काय बोलायचं यार लोकांना. हे म्हणजे फर्स्ट डेलाच हे असं दिसलंय काहीतरी मला. हे असे छोट्या छोट्या बॉटल्स वगैरे ह्या तुम्ही नका टाकू गाईज, कारण हे एवढं आहे तर तसं चांगलंच ठेवा. केवढं असं वाटतं तुम्हाला मित्रांनो की असं जवळ आहे, पण खूप डीप आहे. खूप डीप आहे. तुम्ही बघू शकता, मी मोबाईल असा पकडलाय. खूप डीप आहे. हवा पण एकदम जोराची आहे. आणि पूर्ण म्हणजे हा एवढा लांबपर्यंत या बिल्डिंग दिसतात. ही सगळी नवी मुंबई आहे. सीवूड्स, बेलापूर, हे एवढा सेक्शन. हा माझा बोट आहे तेवढा सेक्शन. डिमांड वाढणार का नावाशेवाला ब्रिज भरपूर तिकडं जास्त इन्क्रीज होणार. फ्लॅटच्या प्राइस वगैरे सगळं. एअरपोर्ट पण आता एअरपोर्ट पण डेव्हलप होतं तिकडे. बरोबर. एकदम असं स्मूथ रोड आहे रे, एकदम असा. खरं टोल घेतला या लोकांनी, पण वसूल केलं. स्मूथ आहे रोड एकदम स्मूथ. सगळ्यात एक्सपेन्सिव्ह टोल वाटतं मुंबईमध्ये. नाही असं काय नाही आहे, त्याच्यापेक्षा पण आहे तसं. मुंबईमध्ये तर ऍटलीस्ट मंथली 12,000 रुपीज आहे. मंथली टोल आहेच नाही. 1,500 मंथली पास येतो ऍक्च्युली. पर डेचा 250, येण्याचं 375. आता इथे उलवेला लेफ्ट हँड साईडला 500 मीटर, बेलापूर सरळ एक 300 मीटर उलवे इथे. ज्यांना कोणाला उलवेला राहत आहे त्यांना इझी पडणार. डिरेक्टली इथे उलव्यात ते लँड होतील. इकडे पनवेल 18 किलोमीटर आहे सर्व. उलवेला जायचं का पनवेलला? आपल्याला सरळ जायचं. आपण सरळ जाणार. बरोबर. उलवे इथून युटर्न आहे ना. हा उलवे. हा बरोबर. हा एक युटर्न येणार उलवेसाठी. जाणार. बरोबर. हा
हा पनवेलसाठी टुवर्ड्स इकडे. अच्छा, उलवेला पण टोल प्लाझा लागणार म्हणजे इकडे. हो बरोबर बरोबर बरोबर. आणि हा पनवेल. बापरे बापरे बापरे, जबरदस्त काम झालंय यार. टोल आलाय आता. हा मुख्य नियंत्रण कक्ष. बांबू पण नाही लावले तिथं, उभं पण नाही इथं. एक्झॅक्टली. ओके, तर आता आम्ही टोलच्या थोडे पुढे आहोत आणि इथे टोलचा सगळा एक फोटो तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, आता थोडं पुढं आलो. हा समोर टोल नाका आहे आणि हे तुम्ही बघू शकता. हा अटल बिहारी वाजपेयी शिवरी नावा शिवा अटल सेतू, हे सगळे टोलचे रेंज आहेत तुम्ही बघू शकता. कार 250, रिटर्न जर्नी 375 आणि मंथली पास डायरेक्ट त्याचा 12,500 रुपयाचा आहे. बापरे. तर हा सगळा टोल सेक्शन आणि आज संडे असल्यामुळे ऑलमोस्ट पब्लिक आली आहे सगळी. हा टोल आहे इन्फ्रा समोरचा. तर सही आहे आणि खूप ह्यूज आहे यार, म्हणजे भरपूर पब्लिक आली तुम्ही बघू शकता. तर आता दादा ड्राईव्ह करतो आणि ओव्हरऑल मस्त एक्सपिरियन्स होता. भारी रोड आहेत सगळे आणि ऑलमोस्ट इथे कुठेतरी बोलले तर याचं पण येणार आहे म्हणजे रेस्टॉरंट वगैरे पण असं ओपन होणार आहे ना. अजून ओपन नाही झालं, प्लॅनिंग मध्ये दाखवलं, प्लॅनिंग मध्ये. अच्छा अच्छा. चला, बघितला, मस्त वाटलं. आपण टोटल एक्सप्लोर केला आपला अटल सेतू. दादा तुझा काय एक्सपिरियन्स होता? आदिराला पण तू म्हणजे तिच्या वयाच्या 3.5 वर्षी म्हणजे ना 3.5 वर्षाची आहे ना ऑलमोस्ट, तिने पण ही जर्नी एक्सप्लोर केली. म्हणजे ती पण उद्या भविष्यात बघेल की बाबा मी असं काहीतरी लॉन्चिंग झालं होतं आणि मी माझे बाबा मला घेऊन गेले होते बघण्यासाठी. ते क्षण आम्ही बरं. लेट्स सी, आता 5:45 झालेत आणि आपण इथून किती मिनिटामध्ये आपण तो बॅच कव्हर करतो हे आपल्यासाठी पण एक बघण्यासारखं असेल. कारण 25 ते 30 मिनिटात म्हणतात मुंबई ते नवी मुंबई कनेक्ट होते. तर आता बघूया, लेट्स सी, आपला पण अनुभव आपण एक शेअर करूया. चला बघूया. व्ह्यू वाटतोय यार, बघ ना, एकदम शेड भारी आलाय मागून. सही वाटतंय. नेली बाबा, आलो वडाळ्यापर्यंत. म्हणजे आपण सेफ अँड साऊंड आणि आपण अवघे किती 15 मिनिट्स मध्ये आलो. हा बरोबर. किती वाजता ते आता? 6 वाजले ना. तर 15 मिनिटामध्ये आम्ही इथे पोहोचलो, वडाळ्यामध्ये पोहोचलो. आणि इथून आपल्याला किती मिनिटं लागतील आपल्या चेंबूरला? आता बघूया आपण. 6 वाजले, पुढचे 10 मिनिटं जास्त लागेल. तरी 8 मिनिटं पकडून, 8-10 मिनिटं असं पकडून होतं. म्हणजे ओव्हरऑल जर टाइम किती होईल आपल्याला तिथे? आपल्याला उरण किंवा पनवेलला जर इथून टच व्हायचं असेल तर 25 आपल्या इथून 25 to 25 मिनिट्स भरपूर झाले. 25 मिनिट्स मध्ये ना आपण पनवेलच्या टोलच्या जो प्लाझा आहे त्यांच्या इथपर्यंत पोहोचू शकतो. बरोबर. तुमचा कोणता प्रवास तिथून पुढे काय असेल तर तो एक्स्ट्रा टाइम असेल. बरोबर. म्हणजे ठीक आहे, म्हणजे एवढा तरी डिस्टन्स खूपच टाइम खूप कंझ्युम कमी केलाय या फ्रीजने. आणि असं आपण बाय रोड जातोय तर नॉर्मली तर किती वेळ लागतो आपल्याला? साधारण 45, 1 तास पकडून. तरी ट्रॅफिक लागली तर 1 तास. तर आपण इथं 25 मिनिट्स मध्ये आपण चेंबूर ते पनवेल करूच शकतो. आपल्याकडून फ्रीवेवरून डायरेक्ट MTHL डायरेक्ट कनेक्ट होऊ शकतो. म्हणजे 25 मिनिटामध्ये आपण गाठू शकतो हा आपला पनवेल ते चेंबूरचा प्रवास. ओव्हरऑल हाय वाटतंय तुम्हाला? वर्थ आहे? कसं आहे म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स? फ्री ठेवलेला होता हा अटल सेतू फ्री ठेवला होता, बरं वाटतं. कारण तो प्रत्येकात 12-12.5 काहीतरी पाहिजे नव्हता बस. अरे पण आता एवढे चांगले रोड्स आहेत तर ऑब्विसली ठीक आहे. आता प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं. टोल पाहिजे पण एवढा पण एक्सपेन्सिव्ह नाही पाहिजे. बरोबर. वन साईड. आधीला झोप आली तुला? ना आली? भूक लागली. काय करणार आपण? पॅनकेक खायचा आहे. भूक लागली तिला. तर आता निघालोय, ऑलमोस्ट घरीच निघालोय आता.
ऑलराईट गाईज, तर जस्ट घरी आलो आहे मी आणि फ्रेश वगैरे होऊन म्हटलं व्हिडिओ क्लोज करूया. तर तत्पूर्वी काही गोष्टी म्हटलं मला क्लिअर करायच्या होत्या. तर झालं असं की आम्ही हॉटेल सेतू पाहायला गेलो आज आणि खूप साऱ्या म्हणजे गोष्टी एक्सप्लोअर केल्या. जागी जागी थांबलो, कन्स्ट्रक्शन चेक केलं आणि रिजनेबलच्या हिशोबाने जर तुम्ही बघाल तर वन साईड जर तुम्ही म्हणाल तर 250 रुपये आहे आणि जर तुम्ही सेकंड म्हणजे जर तुम्ही रिटर्न येणार असाल तर 375 रुपीज. तर असं सगळा त्याचा सिनारिओ आहे. तर सध्या तरी चालू नव्हता म्हणजे टोल वगैरे तर चालू नव्हता, मग त्याच्यामुळं आम्ही जाऊन आलो आणि पाहून पण आलो आणि बरेचसे लोक तिथे होते. तर ओव्हरऑल जर तुम्ही बघाल तर वंडरफुल एकदम मस्त एक्सपिरियन्स होता आणि बऱ्यापैकी काम चांगलं आहे आणि जवळजवळ 25 ते 30 मिनटात तुम्ही पनवेल जर्नी ही तुमची करू शकता जर तुम्हाला शिवडी ते पनवेल गाठायचं असेल तर. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.